जिंकलेली आहे आणि ग्रँड मास्टरचा खिताब देखील या ठिकाणी प्राप्त केलेला आहे। खरं म्हणजे किशोरवयीन अशी पहिली खेळाडू आहे की जिने या स्तराच्या चॅम्पियनशिपमध्ये या ठिकाणी भाग घेऊन ती जिंकली आहे। तसं तिने दुसऱ्यांदा याच्यामध्ये भाग घेतला। यापूर्वी देखील तिने भारताकरता अनेक मेडल्स जिंकलेले आहेत। वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारची कामगिरी ही तिने केलेली आहे। जवळपास 35 मेडल्स ही तिने जिंकलेले आहेत, त्यापैकी 23 गोल्ड मेडल आहेत। त्यामुळे एक अतिशय होतकरू खेळाडू म्हणून आपण तिच्याकडे पाहू शकतो। अर्थात तिने कुनेरू हम्पी यांना हरवलेलं आहे, त्यांचंही मी अभिनंदन करतो। त्याही अतिशय चांगल्या खेळाडू आहेत। पण नागपूरकरांकरता आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेकरता एक आपली सुपुत्री ही या ठिकाणी अशा प्रकारे इतक्या कमी वयामध्ये ग्रँड मास्टर हा खिताबही मिळवते आणि जागतिक अजिंक्यपद मिळवते, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे। महाराष्ट्र सरकारच्या वतीनं निश्चितपणे आम्ही त्यांचा सन्मान करू। आपण शिवछत्रपती तिला जाहीर यापूर्वी दिलेल्या राज्य सरकारने आता काही मोठ्या पारितोषिकाची गोष्ट आणि ती जागतिक स्तरावर तुम्ही नाव कमवले निश्चितपणे। त्यामुळे ज्यांनी आपल्या भारताचं आणि महाराष्ट्राचं नाव मोठं केलेलं आहे अशा खेळाडूंचा उचित सन्मान झालाच पाहिजे। म्हणून मी आमचे सहकारी उपमुख्यमंत्री दोन्ही आणि क्रीडा मंत्री यांच्याशी चर्चा करून आणि कशा प्रकारे त्यांचा सन्मान करायचा हे आम्ही ठरवू। निश्चितपणे या संदर्भात जर काही नवीन योजना आखण्याची आवश्यकता असेल तर त्या आम्ही निश्चितपणे आखू। आपले खेळाडू ज्या खेळामध्ये उत्तम खेळत आहेत त्यांना योग्य मदत झाली पाहिजे, वातावरण तयार झालं पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न हा आपला निश्चितपणे असेल। सर, गेल्या 10 वर्षांमध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतातील खेळाडूंमध्ये जे फरक पडलेला आहे, तर यावेळेस प्रथमच असं घडलं की चायनाचे खेळाडू मागे होते आणि पहिल्या 2 स्पॉटसाठी भारतीय खेळाडू होते। आपण काय म्हणता? नाही, ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे की पहिल्या दोन्ही स्पॉटवर म्हणजे या स्पर्धेच्या फायनलमध्ये खेळणारे दोन्ही खेळाडू या आपल्या भारताच्या खेळाडू होत्या, दिव्या देशमुख आणि कुनेरू हम्पी। मला असं वाटतं ही पण आपल्याकरता अतिशय अभिमानाची गोष्ट आहे। आणि म्हणूनच जसं दिव्या देशमुख यांचा आपल्याला अभिमान आहे तसंच आपल्या दुसऱ्या खेळाडूचा देखील, कुनेरूचा देखील आपल्याला निश्चितपणे अभिमान आहे। आणि आपल्या खेळाडूंनी इतर सगळ्या देशांना मागे टाकत आपल्याच 2 खेळाडू या अंतिम फेरीत पोहोचल्या किंवा फायनल खेळल्या, ही देखील मला असं वाटतं खूप महत्त्वाची गोष्ट आहे। बुद्धिबळाच्या खेळात साधारणपणे दाक्षिणात्य बुद्धिबळपटूंचं वर्चस्व आतापर्यंत राहिलं, पण एका मराठा मुलीने 19व्या वर्षी सगळ्यात महत्त्वाचं वर्चस्व जागतिक स्तरावर होतं। हे फार मला असं वाटतं विलक्षण अशा प्रकारचं आहे, कारण इतक्या कमी वयामध्ये म्हणजे किशोरवयीन मुलगी फायनलपर्यंत पोचते आणि 19व्या वर्षी या ठिकाणी अशा प्रकारे एक महत्त्वाचं ज्याला आपण एक टुर्नामेंट म्हणू शकतो ती त्या ठिकाणी ती जिंकते, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे।